हा व्हिडिओ खास करून अजितदादा पवार यांच्यासाठी आहे। कारण काल त्यांनी मंत्रिमंडळ त्यांच्या त्या कोणत्या सभात जाऊन सांगितलं की एका घरातले 5-5 विद्यार्थी म्हण PhD करायला येतो का तर म्हण 45,000 रुपये काहीतरी त्याला ते मानधन स्टायपेंड काय असतं ते मिळतंय आणि त्याच्यामुळे अडचण येईल म्हण, त्याच्यामुळे काय यायलंय सरकारवर लय ताण व्हायला वाटतं असं त्यांचं काहीतरी म्हणणं आहे। पण दादा तुम्ही आम्हाला सांगा त्याच्यात जर काही तथ्य असेल ना तर ते चुकीचंच आहे। जर तसे घरातल्याच लेकरं करीत असते ना PhD आणि दुसऱ्याला संध्या मिळत नसत्यांना तर ते चुकीचं आहे म्हणा, तुम्ही म्हणतात तसं। पण व्यक्ती स्वातंत्र्य पण आहे ना प्रत्येकाला, प्रत्येक व्यक्ती तर स्वतंत्र आहे त्याच्यामुळे ते करत असते। पण दुसरी गोष्ट जर बघितली आम्ही तर तुमच्या घरातून म्हणजे एका घरातून तुम्ही PhD झालेल्या पोरीला बोलायला, पण तुम्ही तुमच्या घरातून तुमचे थोरले साहेब शरद पवार साहेबांनी तुम्हाला पुढे आणलं। त्यानं तसं तर आता गुन्हाच केला असं वाटायला लागले आम्हाला, पण त्यानं तुम्हाला पुढे आणलं, त्यानं त्याच्या लेकीला आणलं पुढं, तुम्हाला आणलं पुढं। तुम्ही तुमचा लेख जो ड्युट्या आहे ते हजारो करोड रुपयाची प्रॉपर्टी गोळा करायला, तेवढ्या प्रॉपर्टी जेवढी गोळा करायला बेकायदेशीर तेवढे तर पैसे PhD वाल्याने घेतले नसते। पुन्हा तिकडे रोहित पवार सुद्धा आमदार आहेत, हे काय दुसऱ्याच्या घरातले आहेत का लोक? हे तुमच्याच घरातले आहेत ना। आणि असे तुमचंच घराणं नाहीत असे किती घराणे दाखवायचे ज्याच्या सुना, ज्याच्या लेकी, ज्याच्या आत्या, ज्याच्या बहिणी, ज्याचे बाप, ज्याचे चुलते, ज्याचे नवरे, सरे घराण्यातून आमदार खासदार व्हायलेत आणि सरकारवर दर महिन्याला 80-90 हजार रुपये महिन्याचा बोजा टाकायला लागलेत। आता बस करावं की तुम्ही बी एक तर आम्ही आमच्यासारखे लोक जे आहेत PhD करणारे, एक तर त्याला रोजगारात द्यायना, नोकऱ्या द्यायना आणि काय म्हणते तर कमाईचं साधन द्यायना, जमीन जुमले नाहीत, भूमिहीन लोक ते 4 नाहीत करणार, 10 नाहीत करणार का घरातून PhD? तुम्ही तुमचं कसं झाकून ठेवल्यात आणि आमचं दाखवायला वाकू बघू कसं वाटतं? अजित दादा तुम्ही आमच्या जिल्ह्याची आहेत, मी सुद्धा PhDची परीक्षा दिली, पेट परीक्षा तर मला 32 मार्क पडे तर मला काही नाही झालं। आम्हाला माहित आहे त्या PhD मध्ये रिसर्च करावं लागते, संशोधन करावं लागते तर, आणि काही ना वाटत असेल ते पोट पाण्याचं साधन तर त्यात काय करावं? कारण तुम्ही सरकार कमजोर पडायला लागलंय ना आमच्या पुढं, म्हणजे आम्हाला देणच ना नोकऱ्या पाणी, त्याच्यामुळे करावं लागले काहीतरी मार्ग काढून तर जगणं आहे ना आम्हाला। त्याच्यामुळे आमचं झाकून उघडं करायचं, तुमचं असं झाकून ठेवायचं, हे कसं? तुमच्या घराणी शाही बंद करा ना, म्हणजे आमदार खासदार व्हायचे त्याच्या मागे एवढा पैसा खर्च व्हायला तेवढा तर ह्या PhD लेकरा मागे नसेल ना खर्च होत। हे व्हिडिओ कोणीतरी अजितदादाला पाठवा बरं हो की